यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. बीड शहरातील विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा शिष्टमंडळ भेटले जिल्हा प्रशासनाला. बीड शहरातील नागरिकांच्या मूलभूत हक्क, पाणी, रस्ते, लाईट, भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि अन्य नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. प्रतिनिधी संगीता इनकर. जिल्हाधिकारी साहेबांची भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी देशमुख साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून भेट घेतली. शहरातले काही महत्त्वाचे विषय होते ज्याची चर्चा त्यांच्याशी करण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे आपला जो नगर रोड नॅशनल हायवे जातोय तो बालेपीर भागातून पुढे गेल्यावर एक साईडनी पूर्ण रस्ता बंद आहे. वर्ष उलटून गेलं तरी सुद्धा तिथं खड्डा, ॲक्सिडेंट होणं आणि व्यापार बंद पडणं, ॲक्सिडेंट्सचं प्रमाण वाढणं हे सगळं चालू होतं. आणि तिथलं अतिक्रमण काढून लवकरात लवकर तो रस्त्याचं काम पूर्ण करावं असं आम्ही त्यांना एक निवेदन आता दिलं आहे. त्यासोबतच शहरातले इतर काही मुद्दे होते जसे कॅनॉल रोड जिथं नेहमी लग्न कार्य असतात तिथले काही अतिक्रमण आणि खड्डे बुजवण्याचं काम असेल, किंवा जे बार्शी नाक्याकडचा जो विषय आहे रस्त्याचं काम जे प्रदीर्घ काळ संथ गतीने चालू आहे त्याला स्पीडअप करणे. आणि त्यासोबतच शहरातील काही पाणी पुरवठ्याच्या समस्या होत्या त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून संबंधित विभाग, नगरपालिका आणि नॅशनल हायवे NHAIच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर यात सकारात्मकरित्या मार्ग निघेल असं त्यांनी सांगितलंय. आम्ही सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतोय, ते काम करतील आणि साधारण 15 दिवसात हा रस्ता सुरू होईल असं ते आम्हाला सांगितलं त्यांनी. नाही झाला तर आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू असं आम्ही त्यांना सांगितलं. या शहरात वेगवेगळे प्रश्न आहेत, परंतु स्वर्गीय अजित पवार यांनी जे विकास कामं सुरू केले त्याच श्रेय घेण्यात सत्ताधारी धन्यता मानतायत, परंतु दुसरे जे प्रश्न आहेत जनतेचे त्यावर मात्र काही बोलताना दिसत नाही. काय नेमका हा सगळा प्रकार? हे शहरात आपण पाहिलं, पालकमंत्री स्वर्गीय दादा होते, त्यांच्यावर विश्वास ठेवून शहरातल्या जनतेने जो कौल दिला आणि त्याला पाठबळ आणि सपोर्ट सुद्धा दुसरा जो राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आहे यांनी सुद्धा दिला. पण सत्तेत आल्यानंतर आपल्याला शहरातील कोणतेच प्रश्न सुटलेले दिसत नाहीत. उलट सगळ्या अडचणी वाढल्यात, खड्डे झालेले आहेत. काल परवा व्हिडिओ आला, कुत्रे चावतायत, कुत्रे वाढलेले आहेत, श्रेय घेणारे वाढलेले आहेत आणि पाणी पुरवठा 25 दिवस पाणी नाही आज, अशी परिस्थिती बीड शहरात कधी नव्हे ती झालेली आहे. त्यामुळे एकीकडे हे प्रश्न असताना दुसरीकडे गेवराईचे आमदार असतील, बीडचे आमदार असतील, ते आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत का? कारण की एक विकास प्रकल्पाच्या नावाखाली ते राजकीय त्यांच्या कुरघोडी सुरू आहेत. मात्र जे विकास काम आहेत, जे समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. आता बीड शहरात आपण पाहिलं तर अनेक लोक येऊन अतिक्रमण करतात, ते फिजिकल असतील किंवा राजकीय अतिक्रमण असतील, आणि यातून हा श्रेयवाद हा घेतला जातोय. पण हे दोघं मिळून सत्तेत तिथं आहेत, एकमेकाला सपोर्ट त्यांनी केलेला आहे. त्यावेळेस दोन्ही पक्ष एक होण्याच्या चर्चा चालू होत्या आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे दोघांनी मिळून अपयशाचं श्रेय घेणं हे योग्य राहील असं मला वाटतं. नगरसेवकांना कुठे वाटल्या तुम्ही काही माहिती? हो, माझ्या कानावर असं आलं की काही टेंडर्समधून इथं गाड्या वाटप करण्यात आलेलं आहे. याचं माहिती आपल्यापर्यंत सुद्धा आलेली आहे. तर प्रसार माध्यमांनी सुद्धा त्याच्यात खोलात जावं असं मला वाटतं. जनतेचे हाल होत आहेत, खड्डे आहेत, तापतं ऊन आहे, पाणी पुरवठा होत नाही, शहरात मोकाट कुत्रे वाढलेत आणि अशा वेळेस हे नगरसेवक सत्ताधारी स्कूट्यावर फिरत असतील
तर हे कुठून आणल्या, काय झालं याची चौकशी होणं गरजेचं आहे. एकीकडे पंतप्रधान म्हणतात गाडी वापरू नका आणि नगरपालिका स्कूटी वापरा. अगदी बरोबर आहे. एनडीएचा घटक म्हणून याच्याकडं पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे. भैया राज्यात महायुतीचं सरकार आहे, बीडमध्ये देखील तुम्ही आधी सत्ताधारी पक्षामध्ये आहात, परंतु अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर जिल्ह्यात जे विकास कामं सुरू होते किंवा जे काही प्रश्न होते जिल्ह्याचे, ती विकास प्रक्रिया कुठेतरी खंडित झाली आहे आणि शिथिल झाली आहे. प्रशासनावरचा वचक देखील कमी झालाय असं वाटतं. हो, नक्कीच. आता दादांचा कामाचा आवाका हा काही इतर कुणाला तेवढ्या लेवलला काम करता येईल याची अपेक्षा ठेवणं सुद्धा मला वाटतं चुकीचं असेल. पण येणाऱ्या काळात चांगल्या कामासाठी नक्कीच आम्ही एक घटक पक्ष सत्ताधारी एनडीएचा असल्यामुळे नक्कीच आम्ही चांगल्या कामाला सपोर्ट करू. पण नुसतंच श्रेय घ्यायचं, काम काहीच करायचं नाही तर तिथं टीका करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे येऊ. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं पाऊल काय असेल? आमच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा, विश्वास आम्हाला आहे. पुढचं पाऊल जर त्या मान्य झाल्या नाही तर चर्चा करून जन आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू. निघले